नमस्कार, प्राची किचनमध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आम्ही चिकनचा रस्सा बनवणार आहे. ते मी दाखवते तुम्हाला कसं बनवतात तो. हे बघा, तेल घातले कढईमध्ये, तो भांड्यामध्ये. त्याच्यात कांदा, आलं लसणाची पेस्ट घातली आहे. सगळी तेलामध्ये परतून घेणार आहोत आपण. चिकन टाकणार आहे आपण आता. हे बघा, चिकन टाकते. रस्सा बनवणार आहोत. हे बघा, आता मस्तपैकी तेलात परतून घेणार आहोत आपण, न पाणी घालता. हे बघा, मस्त दिसते. तेलावरती परतून घेतलंय चिकन आपण. हे बघा, आपण त्याच्यात पाणी ओतणार आहोत. हे बघा, रस्सा बनवणार आहोत. त्याच्यासाठी चिकन चांगलं परतून घेतलंय, त्याच्यात पाणी ओतलंय. घातलंय लाल तिखट, मीठ, हळद वगैरे सगळं लावून ठेवलेलं चिकनला आधीच. त्याच्यानंतर त्याच्यात मीठ टाकलं आपण. हे बघा, सगळं असं मी ढवळून घेणार आहोत आपण आणि याची उकळी काढणार आहोत. जोपर्यंत आपलं चिकन शिजत नाही तोपर्यंत उकळी आपण व्यवस्थित काढणार आहोत. त्याला रस्सा बनवायचा आहे आपल्याला. हे बघा, परत त्याच्यात थोडंसं लाल तिखट टाकलंय, 2 चमचे. हे रस्सा बनवणार आहे ना, ते 12 माणसासाठी बनवणार आहोत आपण. जे तुमच्या घरात फॅमिली आहे 12 माणसं, जे ऑर्डर कोणाला अशी द्यायचं असेल तर तुम्ही बनवू शकतात. हे बघा, आपण ढाकण मारून घेतले त्याच्यावरती. असं ढापून ठेवून देऊया. आपलं चिकन जेव्हा चांगलं शिजत नाही, उकळी चांगली येत नाही तोपर्यंत असं 15-20 मिनटं अशीच उकळी काढून घ्यायची आहे त्याला व्यवस्थित. उकळी काढून घेऊया आपण 15-20 मिनटं. हे बघा, हे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित. ते आपण मिक्सरला वाटण करून घेऊया रश्श्यामध्ये घालायला. हे बघा, इथे एक दुसरं वेगळं वाटण करून घेतलं आहे आपण रस्स्यासाठी. परत त्याच्यात कांदा, खोबरं, ओलं खोबरं घातलं, कांदा घातलं आणि लसूण वगैरे सगळं घालून एक पेस्ट पण तयार करून घेतली आहे मिक्सरची जारमधून. हे बघा, मिक्सरमधून लावून घेतलं आपण हे वाटण. हे बघा, हे सुकं आपण मगाशी परत काढलेलं ना भाजलेलं खोबरं, ते पण त्याची पण वाटण पेस्ट तयार करून घेतली आहे, सुकी पावडर. त्याच्यात पाणी न घालता आपण ती पेस्ट तयार करून घेतली आहे अशीच. हे बघा, मिक्सरमधनं हे दोन्ही काढून घेतलं आपण भांड्यामध्ये. सुकं खोबरं आणि हे वाटलेलं ओलं आणि सुकं मिक्स केलंय भांड्यामध्ये. हे बघा, लाईक कर प्राची. हे बघा, इथे उकळी येत आहे आमची मस्तपैकी चिकनला. हे बघा, मस्तपैकी उकळी येत आहे याला. असं उकळी काढून घ्यायची आहे मस्तपैकी शिजवून. हे बघा, असं जरा ढवळून घेऊया आपण याला. उकळी येत आहे आपल्या चिकनला, रश्श्याला. आज आम्ही वहिनीकडे आलेलो आहे. वहिनी आमची चिकनचा रस्सा बनवतो ना, तो टेस्ट करायला. हे बघा, हे बघा मस्तपैकी. हे बघा, इथे मस्तपैकी उकळी येत आहे आपल्या रस्स्याला. इकडे सुके चिकन शिजत आहे, इकडे रस्स्याचं शिजतंय. हे दोन्ही बनवतो आपण आज. हे बघा, सुक्या चिकनमध्ये आपण जरासं वाटण घालून घेतलं आहे, हे मिक्स करणार आहोत आपण. हे बघा, आपलं सुकं चिकन झालेलं आहे, चांगली उकळी आलेली आहे. हे बघा, मस्तपैकी. हे बघा, आमचं रस्स्याचं पण शिजत आलं आहे. त्याच्यात वाटण घालणार आहोत आपण. मस्त कड आली आहे.
रश्याला. हे बघा सगळं घातलं वाटण ते जे ते तयार केलेलं ते आमच्या वहिनीने. मला तर उकळी काढून घेणार आहोत पुन्हा एकदा. मग आपला रस्सा तयार आहे. हे बघा ह्याच्यात थोडासा मटण मसाला घातला आहे. तो बाजारमध्ये मिळून जातो किराणा दुकानामध्ये. किचन किंग थोडासा किचन किंग घातला आहे. तो पण तुम्हाला किराणा दुकानामध्ये भेटेल. दोन्ही. आपलं चिकन शिजलेलं आहे. सुकं पण झाले होय, रस्सा पण झाले. आपण प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत आणि टेस्ट करणार आहोत. हे बघा कोथिंबीर टाकली त्याच्यावर. सुकं पण केलं त्याच्यावर पण कोथिंबीर घातलेली आहे. आमचं दोन्ही झालेलं आहे. आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हे बघा आपण हे प्लेटमध्ये काढून घेतले ओलं सुकं. त्याच्याबरोबर कांदा, लिंबू, टोमॅटो, एक चपाती. तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार. भाकरी हवी तर भाकरी भाताबरोबर पण खाऊ शकता. चपातीवर, पुरीबरोबर, पावाबरोबर तुम्हाला आवडेल तसं तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आपण हे टेस्ट करणार आहोत तर ते कसं झालं ते. टेस्ट करून दाखवतो आम्ही तुम्हाला कसं झाले ते. हे बघा मस्त झाले. टेस्टी झाली आहे म्हणे. तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल, आजचं दोन्ही चिकन ओलं मिक्स दोन्ही पण, तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच भेटूया परत पुन्हा रेसिपी घेऊन, छान छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बेल आयकॉनला पण क्लिक करा. आवडली असेल तर नक्की कॉमेंट करा. असं पुन्हा अशी भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. नमस्कार.